अज्ञान हा तो आरोग्याच्या दृष्टिकोनातून मानसिक दृष्टिकोनातून असणारा एक भाग असू शकतो असं नाही, पण आईला माझ्या मुलीच्या इच्छा काय आहेत, आकांक्षा काय आहेत अशी कुठलीच आई नाही की तिला कळत नाही. बालविवाह ही लावून देणारी कुटुंब व्यवस्था असेल आणि जेवढे बाल अत्याचार किंवा ज्या घटना घडतायत त्या जवळच्या व्यक्तीकडूनच घडतायत आणि नामलतामध्येच घडतात. म्हणून घरात मुलांबरोबर तुम्हाला गुड टच बॅड टच ह्या गोष्टी माहित आहेत का? माहित आहेत ना? तर आता ह्याच्यावरती आता तुम्हाला बोलणं माहित आहे म्हटल्यानंतर तुम्ही जास्त देणार नाही, परंतु आई वडील जर का मुलीचं बालविवाह करण्याच्या विचारात असतील तर आपल्याला पहिल्यांदा स्वतःच्या घरापासून सुरुवात करावी. आणि एखाद्या मैत्रिणीवर फार प्रेम असतं एखाद्या मैत्रिणीचं, पण त्यावेळेस त्या मैत्रिणीनं कोणापाशी तर आपलं दुःख व्यक्त केलं पाहिजे. आणि ज्यावेळेस ती मुलगी आपल्या जवळच्या जीवलग मैत्रिणीला ज्यावेळेस सांगते त्यावेळेस ती मैत्री सुद्धा 10-98 मुलीमध्ये काम करू शकते. ती मैत्री 10-98 हा एक नंबर आहे, परंतु ते एक व्यक्ती आहे, ते एक माध्यम आहे ह्याला ओळखलं असतं. एखाद्या शिक्षकावरती तिचा विश्वास आहे खूप, ते समजून घेतात तर ती त्या शिक्षकाला समजते. प्रत्येक शाळेमध्ये तक्रार पेटी बसवणं कंपल्सरीच आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या आहे, पण भीती वाटते की आमच्या शाळेच्या बाबतीतल्या तक्रारी पडतील काय, परंतु त्या तक्रारी मुलामुलींच्या असू शकतात, त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या असू शकतात, त्यांना ज्या समस्या भोगाव्या लागतात त्याच्या बाबतीत सुद्धा असू शकतात. हा सकारात्मक विचार झाला पाहिजे. म्हणजे कुटुंबामधूनच बालविवाहाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारची विचारसरणी पुढे येत असेल तर त्या मुलीला पहिला संघर्ष करावा लागतो आपल्या आई वडिलांच्या विरोधात.